मंजूर झालाय तर मग का नाही होतो? नाही, बायपास करा बाळासाहेब, बायपास मार्च अखेर पर्यंत आपला पूर्ण प्रयत्न आहे की मार्च अखेर पर्यंत प्रयत्नांनी झालाच पाहिजे आणि अतिक्रमण तर ऐका माझी एक गोष्ट लक्षात घ्या. माझी सगळ्यांना विनंती आहे, कधी ऐका माझी तुमचा कर्तव्य है सर। आदि हमारा छोटा बच्चा गया तो गया, उसके बाप को भी मारा और हमारे जवान भाई बच्चों को भी मारा वो लोगों ने। क्यों मारा? आपने बोला अपने बच्चे के देखो वो देख लिया, उनको बता भी दिया, बट मेरी बात सुनो. 20-22 वर्षाचा मार किया। अपन पुलिस लोग काय के लिए थे? जवानों की सेवा करने के लिए, उनको मारने के लिए रहते क्या? फिर ये लेडीज पुलिस को भी मारा, बच्चों को भी मारा। अभी भी हमारे बच्चों को लगा है, अभी भी आए हैं हमारे जवान। खून निकल रहा है सबके आंग पर, देखो अभी भी ठीक है गलत ही चुकी सामान्य जनता जाने तो नगर सेवक उनको भी मारा है। हमने गवर्नमेंट सर्वेंट है ना। मुख्यमंत्र्यांकडे बी जाऊ. तुमची भावना जो आहे ती मी कल्पना करतो आणि त्याच्यावर जो भी अगर कुठला एक्सेस झाला असेल त्याच्यावर मी कल्पना करतो आणि तीसरा बड़ी गए छोटा बाल बच्चा गया 8-9 वर्ष बायपास का नाही लवकर होत आहे? फ्लायओव्हर मंजुरी जवान मुलांना ते कसे त्रास देतात ते सुद्धा बंद व्हायला पाहिजे. त्यांना कधी कधी ऐन वेळेवर म्हणजे असं अर्जंट असलं तर जावं लागतं डबल टिबल तसं, तर ते बाजूला सिग्नल सोडून देतात आणि बाजूला उभे राहतात आणि त्यांच्याकडून हप्ते घेतात आणि लगेच गाडी काढतात. आणि तिथे स्पीड ब्रेकर व्हायला पाहिजे, सिग्नल लावायला पाहिजे. उड्डाण पुलाची पण अपेक्षा आहे आम्हाला, उड्डाण पूल व्हायला पाहिजे तिथे, अतिक्रमणही तिथला हटायला पाहिजे. आणि बस स्टॉप म्हणजे बस अशी थांबते अर्ध्या तास, अर्धी मंदिराच्या जवळ आणि अर्धी बाजूला थांबते. मग येणाऱ्या जाणाऱ्यांना सुद्धा ते सुद्धा पाहिजे, ऍक्सिडेंट व्हायचंच आहे तिथे. आता हा 4था 5वा बळी गेला बरोबर आहे ना, सांगा ते बंदच व्हायला पाहिजे. 9 वर्षाचाच मुलगा होता तो, अगदी म्हणजे दुर्दैव घटना झालेली ती. लाठीचार्ज पण नको पाहिजे होता, कारण ज्याचा मुलगा गेला तुम्ही त्यालाच लाठीचार्ज करताय, हे चुकीचं आहे ना. जवान पोरांना पण, जवान मुलांनाही असे शर्ट वरती करून त्यांनी लाठीचार्ज केलेला आहे, तो नको करायला पाहिजे होते. जे आमदार आहे इथले भव्य दिव्य अगदी आमदार, ते आवरायला गेले त्या मुलाच्या वडिलांना, तर त्यांना सुद्धा त्यांनी लाठी मार केलेला, हे चुकीचं आहे ना. तुम्ही आमदारांना सुद्धा घाबरत नाही, हे प्रशासन असं काय आहे? मग धक्काबुक्की दिली, हे चांगलं आहे का? प्रशासनाने बांगड्या घालायला पाहिजे, नाही तर त्यांच्या आम्ही चपलांचा हार टाकतो त्यांच्याकडे, त्यांच्याने जर काही होत नसलं तर. ज्यांनी लाठी मार केला आहे त्यांना सस्पेंड करायलाच पाहिजे, सस्पेंड केलंच पाहिजे त्यांना, आणि काहीतरी शिक्षा करायला पाहिजे. त्याच्याशिवाय प्रशासन सुद्धा हे होणार नाही. मी मंजू किसन मराठे. काल 7:15 वाजता कालिका मंदिराजवळ 9 वर्षाचा निष्पाप मुलाचा जीव गेला. या ठिकाणी डंपरने त्या मुलाचा जीव घेतला. वास्तविक पाहतात तो रस्ता वर्दळीचा आहे, रहिवासी एरिया आहे. त्या ठिकाणी अवजड वाहतूक इतक्या फास्टमध्ये जात होतं की त्या याच्यावर नियंत्रणसुद्धा नव्हतं. आमची सगळ्यांची मागणी तीच होती प्रशासनाकडे की तुम्ही त्या ठिकाणी अवजड वाहतूक ज्या आहे त्यांना एक टायमिंग द्या, किंवा अवजड वाहनांना बंदी घाला, किंवा त्या अतिक्रमण खूप आहे, अतिक्रमण काढलं जायला पाहिजे. कारण की ऑलरेडी रस्ता खूप छोटा आहे, अतिक्रमणामुळे रस्त्यावर खूप वारंवार अपघात घडत राहतात. सिग्नल बसायला पाहिजे आणि स्पीड ब्रेकर बसायला पाहिजे, ही आमची मागणी. वारंवार अशा घटना घडायला नाही पाहिजे. त्यामुळे आम्ही प्रशासनाला निवेदन दिले की याच्यावर लवकरात लवकर ॲक्शन घ्यायला पाहिजे. आणि जर ही ॲक्शन नाही घेतली गेली तर आमचं सगळ्या महिला वर्गाचं म्हणणं की आम्ही पुढची तयारीला CM साहेबांकडे निवेदन देऊ. याचं गेल्या 3 ते 4 दिवसामध्ये या ठिकाणी 3 बळी आतापर्यंत गेलेले आहे, मात्र अद्यापपर्यंत ठोस कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. काल वास्तविक पाहता गेलं त्या ज्या बाळाचा अपघात झालेला होता, जो मृत्युमुखी पडला, त्या
वास्तविक पाहायला गेलं तर पोलीस प्रशासनाने सुद्धा त्यांचा आक्रोश खूप होता, तरी त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. हे कितपत चुकीचं आहे? कोणत्या अँगलने हे बरोबर वाटतंय की तुम्ही ज्या व्यक्तीने त्याचा स्वतःचा मुलगा गमावला आहे आणि तुम्ही त्यांच्यावरच लाठीचार्ज करताय, हे सगळ्यात चुकीचं या ठिकाणी. तर आमची विनंती ती पण आहे की पोलीस प्रशासन आमच्या सुरक्षेसाठी राहतं, त्यांनीच आमच्यावर लाठीचार्ज केला तर कोणाकडनं अपेक्षा करायला पाहिजे?